येत आहे पुरस्कार ते आहेत. तर मोमेंट ऑफ द मॅच साठी सन्माननीय SP चोरडिया सर, थँक्यू. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होतोय. सलामी जोडी देव सुराणा आणि त्यांना सोबत देत आहे हितेजी चोरडिया. तर बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल एक स्टार खेळाडू प्रतीक बोथरा आलेत पहिलं षटक घेऊन ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर येतोय खणखणी चौकार. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल मुन्नाजी सरांना. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र देव स्वतः देव या घटनेतनं वाचलेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. अगदी एज झाल्यानंतर मात्र बॉल बॅट्समनच्या बॉडीवर जाऊन आदळतोय. एक महत्वाची सूचना असेल उपस्थितांसाठी, एक टू व्हीलर चावी, होंडा कंपनीची टू व्हीलर आणि त्या गाडीची चावी इथे सापडली आहे. समालोचन कक्षामध्ये जमा झाली आहे. ज्यांची कोणाची असेल कृपया आपली ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आहे. यावेळेस स्लाइस केलाय, खरा फील्ड, 4 रन्स. देव ऑन साइडला खेळलाय. ओहो क्या बात आहे, सुपर सुपर. जितू काका यांचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. अगदी काल 7 बॉल मध्ये 7 चौकार मारल्यानंतर जो कॉन्फिडन्स लेवल त्यांचा वाढलेला आहे ना, तो आज देखील कायम आहे. सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं बघायला मिळतं. इथे मात्र नो चान्स, अगदी गोळीच्या वेगानं चौकार. धावफलक जाऊन पोहोचेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 17 रन्स, 17 धावा विदाउट लॉस. कुठलाही नुकसान नाही, कुठलाही क्षती नाहीये, कुठलाही गडी अजूनपर्यंत बाद झालेला नाहीये. सलामी जोडी देव आणि हितेश, काय जबरदस्त बॅटिंग. मणिजी आलेत, मणिजी पिचा आलेत. दुसरं षटक ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय, स्वीप केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. इट्स 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी वेगाने पुढे जातोय. 21 धावा. मणिजी देखील यांचं स्वागत चौकार मारून केलं जात आहे. वाह, नजाकत, कलात्मक, लाजवाब. 4 रन्स. लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला अतिशय सुरेखपणे मैदानाच्या बाहेर पाठवलंय. अगोदरच प्री मॅन्डेट स्ट्रोक मात्र आहे तिथे प्रोटेक्शन बघायला मिळतं. अगदी वेगानं पेट्रोलिंग करत असताना चेंडूच्या मागे आले, चेंडू स्टॉप केलाय, सिंगल पूर्ण केली जाते. 26 रन. इट्स अ नो बॉल. मितेश भाई यांच्याकडनं चेंडू अडवला जातोय, मात्र नो आणि प्लस बॅटच्या माध्यमातून 1 अशा 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाईल 28 धावा. वाह, इथे मात्र हाताला टाळी देत चेंडू सरळ जातोय मैदानाच्या बाहेर. पाडल स्वीप, 4 रन्स. 32 धावा. ड्राइव्ह केलाय, बॅक टू द बॉलर. बॉलर्स बॅक ड्राइव्ह या पद्धतीचा हा स्ट्रोक होता.
देव सेन्सिबल क्रिकेट, देव सुराणा यांच्याकडनं डॉट बॉल. ओहो स्विच हिट. हा स्विच हिट नाहीये तर हा स्वीट हिट आहे. इट्स अ 4 रन्स. दोन षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पुढे जाईल. टीम डिफेंडर्स 36 धावा. प्रत्येक षटकामध्ये जर आपण विचार करत असाल तर तब्बल 18च्या सरासरीने दावा वसूल केला जातं. ही सरासरी, हा रन रेट जर आपण म्हणत असाल तर निश्चितच चांगली सरासरी म्हणावी लागेल. 36 धावा, आणखी 24 बॉलचा खेळ बाकी आहे. ही जोडी जर टिकली ना तर निश्चितच 100+ धावा होऊ शकतील. ऑन साइडला खेळलाय पंकजी आहेत, मात्र प्रयत्न पडताय कमी. यांच्या बॅट मधनं हा कडक प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. इट्स अ 4 रन्स. धावफलक 40. वाह आहे हो, खराब कॉलिंग. देव स्वतः इथे बाद झाले. शुभम चोरडिया आलेत. या अगोदर मात्र मितेश भाई यांच्याकडनं चांगलं फील्ड बघायला मिळालं. फक्त फील्ड चांगलं नाहीये तर फेकी रिटर्न देखील चांगला केलाय आणि देवला तिथे बाद केलाय. बॅकफुटला जात आहे, बॅकफुट पंच. व्हॉट अ शॉट. रिव्हर्स स्वेप. 48 धावा. अगदी तुम्ही कितीही दूर दूर पर्यंत बॉल टाका बॅटर बसणं, मात्र त्याही परिस्थितीमध्ये अगदी दूरवरचा बॉल अगदी खेचून खेळलाय. समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर. चांगलं कलेक्शन इथे. बॉलिंग इथे प्रतीक बोथरा करताय. समोर पुन्हा एकदा. इथे मात्र प्रोटेक्शन आहेत. निलेशजी आहेत इथे. चेंडूला स्टॉप करताय. षटकाची देखील इथे समाप्ती होईल. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचेल 49 धावा. एक चांगली सरासरी बघायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर एक अनुभवी एक्सपिरियन्स गोलंदाज आलेत. निलेशजी आलेत. निलेशजी बोथरा. समोर खेळलाय. जितू काका आहे तिथे. वाह. फिल्डिंगचं बेसिक बघायला मिळत आहे, जिथे संपूर्ण शरीर चेंडूच्या मागे झोकून देत आहे. इथे मात्र विकेटच्या फारच बाहेर. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक अवंतर धाव मिळेल. धाव संख्या पुढे जाते. 50 धावा पूर्ण. पंकजी भंडारी. ओह अडवलाय, अडवलाय. सुपर फील्ड, सुपर फील्ड. अगदी म्हटलं जातं की एज इज द जस्ट नंबर्स, आणि ते अगदी प्रत्यक्षात बघायला देखील मिळत आहे. अगदी युवकांनाही लाजवेल या पद्धतीचं जबरदस्त फील्डिंग बघायला मिळते पंकजी भंडारी साहेबांकडनं. 51 धावा. चांगलं. ओ स्टॅकिंग एंड. हिट केलाय, मात्र मणिजी थोडेसे दूर उभे होते. मात्र डिसिजन काय असेल याचा निर्णय मात्र आमचे तिसरे पंच देतील. समोर देखील आपण स्क्रीनवर बघू शकाल. आउट आहे की नाही हे देखील आपल्याला समोरच्या स्क्रीनवर बघायला मिळेल. निर्णय अवघड होता. अगदी याच कारणामुळे हा डिसिजन रेफर केलाय आमच्या तिसऱ्या पंचांकडे.
आणि डिसिजन येतोय बॅट्समन OUT. नवीन बॅटर आलेत हवेत आणि आउट. वा बॅक टू बॅक सलग दुसरा विकेट मिळतोय. अंपायर जागेवर नाहीये. निलेशजी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होता. एक चांगलं षटक राहिलंय, यशस्वी षटक. पहिलाच बॉल मितेशजी, क्या बात आहे, सुपर फेळ. ऋषभ गोटी आलेत नवीन बॅटर. या अगोदर स्विच इट करण्याचा प्रयत्न होता मात्र खराब स्ट्रोक सिलेक्शन. रिव्हर्सचा फटका मित्रांनो थोडासा रिस्की स्ट्रोक असतो. अगदी अल्टीपल्टी हा फटका म्हटलं जातं. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम डिफेंडर्स 3 गडी बाद 51 धावा. सुरुवातीच्या षटकांमध्ये धावांची सरासरी चांगली होती. त्यावेळेस देव मैदानाच्या आतमध्ये होते. देव बाद झाल्यानंतर मात्र धावांचा वेग थोडासा कमी झालाय. मात्र सामन्यामध्ये किंवा या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल, सामना जर जिंकायचा असेल तर निश्चितच एक चांगली फायटिंग टोटल तुम्हाला उभी करावी लागेल. मणीजी आलेत. 5वं षटक ओव्हर द विकेट. चांगला बॉल. ओ हो, अगदी या अंडरआर्म क्रिकेट फॉर्मॅट मध्ये यॉर्कर लाईन गोलंदाजी बघायला मिळते. अगदी जसप्रीत बुमराह स्टाईल न गोलंदाजी केली जाते. चांगला बॉल ब्लॉक होल मध्ये चेंडू पिच केलाय. वेग आहे इथे मात्र थोडंसं नियंत्रण सुटतंय. दिशाहीन गोलंदाजी. इट्स अ वाईट बॉल. धावफलक 52. 3 गडी बाद 52. समोर खेळलाय. सो हो, इट्स अ 4 रन्स. या चौकाराच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. 56 धावा. अब तक 56. चांगला बॉल. आणखी एक खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. वाईड यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. सुरेख भेदक गोलंदाजी. तिखट मारा. समोर खेळलाय. वाह वाह. बॅक टू द बॉलर. आपल्या फॉलो थ्रू मध्ये सुरेखपणे चेंडूला तिथे अडवताय, स्टॉप करताय गोलंदाज मणीजी. डॉट बॉल आहे ती. वाह. यावेळेस अगदी हाताला स्पर्श करत विकेटच्या मागच्या बाजूला म्हणजे समोर अडाउन द ग्राउंड क्षेत्रामध्ये निलेशजी यांच्याकडे चेंडूला अडवलं जात आहे. डॉट बॉल येतोय. आणखी एक चांगला बॉल. इथे मात्र अगदी गोळीच्या वेगानं 4. समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम डिफेंडर्स 3 गडी बाद 60 धावा धाव फलकावर लागताय. शेवटचे 6 बॉल. हे शेवटचं षटक कोण टाकेल, शेवटच्या षटकासाठी कोणाला इथे आमंत्रित केलं जातं हे बघणं देखील फार उत्सुकतेचं असेल. आणि यस, अनुभवी गोलंदाज. अगदी अनुभवी गोलंदाजाला म्हणजेच आमच्या जितू काकांना इथे इन्व्हाइट केलं जातंय बॉलिंग ट्रॅकवर. हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी एका महत्वाच्या गोलंदाजाला इन्व्हाइट केलं जात आहे. जबाबदारी जितू काकांकडे दिली जाते. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवत आहे जितू काका. सुपर बॉल. बॅट्समन आउट.
समोर खेळलाय आहे निलेजी आहे तिथे चांगला फेड वा क्या बात आहे एन्जॉय करताय निलेजी फील्ड करत असताना त्यांना देखील प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय त्यांच्या समर्थकांकडनं फॅन्सकडनं ओहो इथे मात्र नो चान्स यावेळेस विशेष स्वागत असेल आमच्या कट्टा ग्रुपचं कट्टा ग्रुपचे सन्माननीय यश चोपडा सर आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मनपूर्वक स्वागत ओ दूसरा विकेट या ओ इट्स अ नो बॉल ट्विस्ट इट्स अ नो बॉल आणि मित्रांनो DRS साठी रिव्ह्यू साठी काही निश्चित वेळ असतो अगदी त्या वेळेत रिव्ह्यू न घेतल्या कारणामुळे तो अपील देखील तुमचा साफ फेटाळून लावताय मुख्य पंच तुषार सर इथे मात्र शुभम च्या बॅट मधनं या अतिरिक्त धावा येतील धावफलक पुढे जाईल 70 धावा धावफलकावर लागताय पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय स्क्वेअर ऑफ द विकेट आहे तिथे प्लेअर अवेलेबल आहे चांगलं फील्ड तिथे केलं जात आहे सिंगल येते शुभम यांच्या बॅट मध्ये ही सिंगल येते एकेरी धाव पूर्ण केली जाते धाव फलक पुढे जाईल 71 धावा शेवटचे 2 बॉल शिल्लक या पहिल्या डावातले या पहिल्या इनिंग मधले आहे मितेश भाई सुपर फील्ड ओ इथे काय होत आहे नजर हटी दुर्घटना घटी अगदी याच पद्धतीने ही चोरटी धाव पूर्ण केली जाते 73 रन्स ऑन साइडला खेळलाय अखिलेश चांगलं फील्ड क्या बात आहे क्या बात आहे अखिलेश यांच्यासाठी देखील इथे सपोर्ट मिळतोय 6 षटकांचा खेळ पूर्ण होतोय 6 षटकांच्या समाप्तीनंतर टीम डिफेंडर संघ जाऊन पोहोचेल 74 रन्स 74 धावा आणि हा सामना जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल सन्माननीय मुन्नाजी शाह सरांना ओव्हर टू मुन्ना सर
विनय चोरडिया। नेक्स्ट बॉल फॉर प्रतीक, और ये बॉल डेड बॉल होगी शायद। आपको तैयार रहना चाहिए था। विनय, कड़क एंड 4। .4 over 17 runs. Next ball for Prateek and 4. 21 रन। एक बॉल बाकी है अभी, 21 रन बने हैं। विनय चोरडिया अगली गेंद के साथ सामने होंगे प्रतीक बोथरा। खराब की हेलो, थैंक यू डीजे भाई। वो एक माइक ले लेना जरा, डीजे वाले भाई। दो ओवर्स का खेल कंप्लीट हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद देखिए, जो रन रेट अवेलेबल, जो रन रेट की आवश्यकता है 12.5 रन की, उसी रन रेट से बैटिंग कर रही हैं इस समय चैंपियंस। लीजेंड्स के मुकाबले का टॉस करना है, फाइटर वर्सेस लॉयंस। लीजेंड्स के मैच का टॉस होने वाला है, फाइटर वर्सेस लॉयंस। कैप्टन आ जाइए मंच पर। चलिए, शिंगवी सर ही टॉस करेंगे इस मैच का। क्या टर्न करते हैं गेंद को सम्यक बंसाली। अगली गेंद फुल टॉस, नो बॉल। रोका है विनय चोरडिया ने। चौका बचा है, नो बॉल भी है। 31 रन बन गए हैं अब। सम्यक बंसाली। अगली गेंद सामने है प्रति। व्हाट अ बॉल। पूरे जैन प्रीमियर लीग में गेंद को सबसे ज्यादा टर्न कराने वाले खिलाड़ी हैं बंसाली। अगली गेंद प्रतीक बोथरा के लिए होगी। फुल टॉस बनाया, घुमा दिया। बॉल चला गया है उधर मैदान से बाहर। 35। अगले मैच में लॉयंस के कैप्टन ने टॉस जीता है। लीजेंड्स के मुकाबले में पहले बैटिंग करने का फैसला किया है। प्रतीक के लिए गेंद टर्न किया, गेंद को क्या घूमती है बंसाली की गेंद। व्हाट अ बॉलिंग सम्यक। नेक्स्ट बॉल, फिर एक बार टर्न किया, गुड फील्डिंग। व्हाट अ फील्डिंग फ्रॉम चंदू। ओवर समाप्त। 3 ओवर के बाद स्कोर है 35 रन। 3 ओवर में अब बनाने हैं 40 रन। अठारह गेंदों में 35 रन बने हैं। 18 गेंदों में 40 रन बनाने हैं। नए गेंदबाज अब मैदान में आए हैं, राहुल पीचा, और उनके सामने होंगे काका। जीतू काका पूरे जेपीएल में एकमात्र ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने 1 ओवर में 7 चौके लगाए हैं। पहली गेंद गॉड फील्डिंग फ्रॉम शुभम, वेरी नाइस फील्डिंग। 17 बॉल 40 रन। राहुल पीचा की अगली गेंद, बल्लेबाजी करने के लिए आए हैं मितेश चोरडिया। और इस मैच में राहुल पीचा को अभी तक 3 विकेटें मिल चुकी हैं।
नहीं, 5वें नंबर पर बैटिंग करने आए हैं मितेश चोरडिया। चौथे ओवर का खेल जारी है। अगली गेंद लेकर तैयार है राहुल। व्हाट अ बॉल। 15 गेंदें बाकी हैं, 40 रन बनाने हैं इस ओवर में। 3 गेंदों में अभी तक राहुल ने यकपन रन नहीं दिया है। नेक्स्ट बॉल, बैक टू द बॉलर। व्हाट अ बॉलिंग फ्रॉम राहुल भीजा। और ये वाइट बॉल होगी, वाइट बॉल होगी। 36। ये 1 रन आया इस ओवर में वाइट के रूप में। नेक्स्ट बॉल, कट एंड 4। नेक्स्ट बॉल खेला ऑन साइड में, 4 रन। चार ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 44 रन। बारह गेंदें बाकी हैं और 12 गेंदों से बनाने हैं 31। शुभम आए हैं गेंदबाजी करने के लिए। शुभम चोरडिया और उनके सामने होंगे प्रतीक बोथरा। शुभम की गेंद प्रतीक को और 4 रन। खराब गेंद, खराब गेंद। इस ओवर में 1 बॉल हुआ है। इस ओवर में 1 गेंद हुई है और 9 रन आ गए हैं। समय को बुलाया गया है। यस यस, खाली बॉलर चेंज होगा, स्कोर वही है 53 रन्स। समय बंसाली आए हैं गेंदबाजी करने के लिए और उनके सामने होंगे प्रतीक। अच्छा डाइव तुषार जी, 57 रन। नेक्स्ट बॉल खेला गेंद को 14। नौ गेंदें बाकी हैं और जीतने के लिए 9 गेंदों में बनाने हैं 14 रन। लीजेंड्स की दोनों टीमों से रिक्वेस्ट है, आपको तैयार रहना है। लीजेंड्स की दोनों टीमों से विनती है, आपको रेडी रहना है। प्रतीक के लिए गेंद है, देखना है। बॉल अच्छी फील्डिंग देव सुराना की। 8 बॉल 14 रन आया है मैच अब। इस बीच 4 रन। सात बॉल 10 रन है मुकाबला अब। बंसाली, समय बंसाली अंतिम गेंद टर्न करना चाहते थे गेंद को। ओवर कंप्लीट हो जाएगा। लास्ट ओवर में जीतने के लिए चैंपियंस को 10 रनों की आवश्यकता है अब। नहीं, ओवर हो गया, ओवर हो गया सर। और अंतिम ओवर में गेंदबाजी करने के लिए आए हैं घोटी के सबसे चिकने खिलाड़ी। आय शपथ, तुषार सर। तुषार सर आए हैं गेंदबाजी करने के लिए। कट किया गेंद को, 1 रन। तुषार चोरडिया जी अगली गेंद लेकर सामने होंगे प्रतीक।
टर्न किया, लेकिन क्या 4 रन। अब 4 गेंदें बची हैं और 5 रन बनाने हैं। प्रतीक खेल रहे हैं 44 रन बनाकर। देखना है स्वीप एंड 4 रन। थैंक यू डीजे, थैंक यू। देखिए, जीतने के लिए 1 रन बनाना है और प्रतीक को अर्धशतक के लिए भी 2 रनों की आवश्यकता है। क्या चौका, नो बॉल और मैच समाप्त।